तो मी असं स्टार्ट करेन की विश्वा आधी शी वॉज इन डिफरंट स्कूल, सो आवर एक्सपिरियन्स वॉज की मला ॲज अन पॅरेंट ॲज अन फादर असं वाटत होतं की शी शुड बी हॅपी, दॅर शुड बी नो एफर्ट्स फ्रॉम आवर साईड की स्कूलला जा, असं तयारी करायची, सकाळी उठायचं आहे. तर हा सिनेरिओ कधी आला नाही ज्ञानमुद्रामध्ये. तर बेसिकली मला असं म्हणायचं होतं की इट वॉज सो एफर्टलेस, आणि ती खूप जेल पण झाली इझिली. शी वॉज ऑलवेज हॅपी, आणि एव्हरी डे कधी कधी आम्हाला असं सांगावं लागलं नाही की तुला स्कूलला जायचं आहे, रेडी व्हायचं. शी वॉज ऑलवेज रेडी अँड शी वॉज हॅपी. आणि खूप इम्प्रूव्हमेंट्स आहेत बिहेवियर वाईज. तिला आधी मराठी हिंदीचा पण प्रॉब्लेम होता. नाव शी कॅन स्पीक मराठी आणि हिंदी कम्फर्टेबली. तो एक ॲडिशनल बेनिफिट झाला. सो फायनली मला असं म्हणायचं आहे की एन्व्हायरॉन्मेंट खूप चांगलं भेटलं ज्ञानमुद्रामध्ये, थँक्स टू काजल मॅडम, ऑल दी टीचर्स, मावशीज. तर कुडोज टू दॅम. तर मला असं म्हणायचं आहे की फायनली एन्व्हायरमेंट खूप इम्पॉर्टंट आहे मुलांसाठी, आणि पॅरेंट्स पण सिक्युअर्ड आहेत आणि वरी नाही, काही नाही. सो वी आर ऑल्सो हॅपी. तर मी कॉंग्रॅच्युलेट करू इच्छितो ज्ञानमुद्राला, काजल मॅडमला. सो आय वुड विश दॅम द बेस्ट इन फ्युचर ऑल्सो. त्यांनी असे भरपूर इव्हेंट्स करावेत आणि असंच त्यांनी फ्लरिश करावं. थँक्यू.